नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या प्रवीण यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात 25 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन 1.5 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांनी आरोपीच्या अटकेसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला तत्काळ अटक करावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. प्रवीण दत्तात्रय गुंड राहणार शेंडी पोखर्डी याच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला 376 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होऊन 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे. तरी सुद्धा आरोपी गावात मोकाट फिरतोय, पण त्याला अटक केली जात नाही. आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या काही घटना घडत आहेत. मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. एवढ्या काही घटना घडून सुद्धा आरोपी अजून अटक नाही. येत्या काही दिवसामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत आरोपी जर अटक केला तर ठीक आहे. आरोपी जर अटक नाही झाला तर 15 ऑगस्टला आम्ही SP कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत.